नमस्कार, मी श्याम राजाराम भोसले। आज या दुपारचे मला वाटतं 3 वाजलेले आहेत। या ठिकाणीच मी राहतो। पलीकडे समोर के विला म्हणून एक सोसायटी आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकाने या ठिकाणी कचरा वाहतूक केंद्राचं आरक्षण टाकलेलं आहे। समोर एक चालू आहे काम। स्थानिक नागरिकांनी गेले महानगरपालिका 2002 मध्ये हा डीपी ज्यावेळी दर्शवला गेला त्या दिवसापासून लोक विरोध करतात की या ठिकाणी क्रीडांगण व्हावं, एक चांगलं ज्येष्ठ नागरिक विनोद केंद्र व्हावं, एक मोठं बगीचा व्हावा। पण महानगरपालिकेने स्मार्ट सिटी म्हणताय आणि केवळ गावामध्ये आल्याबरोबर हे कचरा वाहतूक केंद्र सुरू केले। या परिसरामध्ये इतकी अस्वच्छता, इतका वास येतो, कचरा वाहतूक केंद्र टाकून महानगरपालिकेने इथल्या नागरिकांना अन्याय केला आहे। विशेष म्हणजे पलीकडे आयु निर्माण एक कंपनी आहे जी अतिस्फोटक पदार्थ निर्माण करणारी कंपनी आहे। इकडे बघा तुम्ही, या इकडे मागे या समोर पलीकडे आयु निर्माण कंपनी आहे। या ठिकाणी या कंपनीमध्ये अतिस्फोटक पदार्थ निर्माण होतो की त्यांनी सुद्धा आयुक्तांना पत्र दिलं होतं की याचा जर उष्ण वायूचा जर त्या पदार्थावर काय परिणाम झाला तर स्फोट होऊ शकतो। आज या ठिकाणी अशा ठिकाणी यांनी कचरा वाहतूक केला आहे की त्यांनी केंद्र शासनाच्या पत्रालाही फेटाळलं आहे। नागरिकांनी परवा या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित जनयात्रेमध्ये सुद्धा पत्र दिलं आहे की बुवा या अशा प्रकारचं ह्या ठिकाणी कचरा वाहतूक केंद्र तुम्ही सुरू करू नका। विशेष म्हणजे या भागाचे खासदार मान्य श्रीनाप्पा बारण्यांनी सुद्धा पर्यायी जागासाठी त्यांना पत्र दिलं आहे आणि पर्यायी जागा सुचवत असताना सुद्धा या आरोग्य विभागाचे काय अधिकारी, पर्यावरण विभागाचे म्हणजे संजय कुलकर्णी नावाचा एकदम जो अधिकाराचा गैरवापर करून नागरिकांना खालच्या तळाने बोलणारा व्यक्तिमत्व, माजुरी मुक्त महानगरपालिका ठेवलेल्या या संजय कुलकर्णीचा मी धिक्कार करतो। आणि या ठिकाणी जो कचरा वाहतूक केंद्रामुळे इथे लोकांच्या आरोग्याचा आणि धोका होत आहे, त्याचे आयुक्तांनी आलेले नवीन आयुक्त मान्य हरिकर साहेबांनी याचा विचार करावा आणि जनसंवाद यात्रेमध्ये कार्यक्रमात इथल्या नागरिकांनी निवेदन दिल्या, त्या निवेदनाचा नक्कीच मान्य अजितदादा पवार विचार करतील असं मला वाटतंय। धन्यवाद। हमारे बीजन टीवी चैनल से जुड़ने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, शेयर कीजिए, कमेंट कीजिए और लाइक कीजिए।